काय समजता रे तुम्ही आम्हा महाराष्ट्रीयन लोकांना? तो एक माणूस आम्हाला आर्थिक दृष्ट्या त्रास देतोय, जो मोठे मोठे प्रोजेक्ट, मोठ्या मोठ्या कंपन्या गुजरातला नेऊन ठेवतोय, आणि आता मानसिक दृष्ट्या सुद्धा त्रास द्यायचं ठरवलंय का? हा, काय चूक होती रे त्या गाववाल्यांची? त्यांनी तब्बल 33 वर्ष महादेवीला पोटच्या पोरीसारखं जपलं, आणि तुम्ही एका क्षणातच तिला त्यांच्यापासून दूर केलात. गाववाल्यांनी विरोध केला तर तुम्ही पेटा आणि न्यायव्यवस्थेची मदत घेतलीत. अरे ती न्यायव्यवस्था पण तुमचीच, ती न्यायाधीश पण तुमचेच. शेवटी पैशासाठी सर्वच झुकले गेले. हा, मी ती व्हिडिओ बघितली महादेवीला निरोप देतानाची. अक्षरशः ती हत्तीण सुद्धा रडत होती. अरे महाराष्ट्रातील लोकांवर कोणीही येऊन महाराष्ट्रातील माणसांच्या भावनांशी खेळतोय, आणि महाराष्ट्रातील नेते सर्व चुप्प बसलेत. अरे बस झालं मित्रांनो, आता आपल्याला काहीतरी एकत्र येऊन करायला लागेल. त्या जिओच्या सिम्सवर बहिष्कार टाका, जिओच्या पेट्रोल पंपवर बहिष्कार टाका, जिओचे सिम स्पोर्ट करून टाका, नका वापरू जिओचे पेट्रोल पंप. ऍटलिस्ट आपण प्रयत्न तरी करूया. आपल्या छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा त्या अंबानीवर इम्पॅक्ट पडू शकतो. व्हिडिओ लाईक नाही केली तरी चालेल, आणि मॅक्झिमम लोकांना शेअर करा आणि काहीतरी घ्या मनावरती.